तुमची समिती आहे। ह्या पुऱ्या कथेमध्ये आपल्याला जसं आता तुम्ही कसं स्वतः ऍडजस्ट करून येता तसंच तुम्ही त्या ठिकाणी सर्व व्हीआयपी आहे। तुम्हाला जरी व्हीआयपी पास मिळाली पण तुम्हाला व्हीआयपी पास मध्ये बसायचं नाही, तुम्हाला तुमच्यासाठी नाही आहे ते पास, कारण तुम्ही ऑलरेडी ह्या आयोजन तुम्ही केलेलं आहे, म्हणून आयोजक तुम्ही आहे। त्यामुळे तुम्ही जर व्हीआयपी मध्ये बसाल तर मग बाकी सांभाळून कोण? तर तुमच्या घरच्या व्यक्तींना, तुमच्या सासूबाईंना, सासऱ्यांना, जे काही आई वडिलांना, जे तुमच्या घरी पती येत ना त्यांना पती त्यांना तुम्ही व्हीआयपी आहे का ही सेवा दिली। तर ही व्हीआयपी व्यवस्था जे माननीय आमदार रविभाऊ राणाने विशेष सांगितलं आहे की जे कलाशास्त्राला आवर्जून उपस्थित राहतील, कलाशास्त्राच्या प्रत्येक मेंबरला आणि समितीच्या प्रत्येक मेंबरला त्यांच्या कुटुंबासाठी कलाशास्त्रामध्ये समाविष्ट जे होतील त्यांनी कुठली जबाबदारी घेतली नसेल त्यांनी व्हीआयपी बसायचं, परंतु त्यांनी कलाशास्त्राच्या व्यतिरिक्त आपली दुसऱ्या समितीमध्ये जबाबदारी घेतली असेल त्यांनी आपल्या घरच्या लोकांना व्हीआयपी बसवायचं आहे। आणि तुम्हाला वीरेंद्रजी उपाध्याय आणि त्याच्या टीम तर्फे पेंडॉल मधलं काम जे काही काम तुम्हाला मिळेल, जबाबदारी मिळेल, ते व्हीआयपी असू शकते, स्टेजवर असू शकते, जनरल माणसाचे असू शकते, तर आपण सर्व लोक आपल्याकडे व्हीआयपी म्हणजे आपली जबाबदारी त्यांच्यापेक्षा डबल आहे। म्हणून जे या ठिकाणी आपल्याला या सविस्तर माहिती वीरेंद्रजी उपाध्याय यांच्या टीम माध्यमातून भेटून येईल ते आपल्या सर्वांना कृपा करून विनंती आहे की ह्या कथेचं आगळं वेगळं रूप झालं पाहिजे। ही कथा पुऱ्या महाराष्ट्रात फेमस झाली पाहिजे आणि महाराष्ट्रात एक मात्र मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो। तर या ठिकाणी जितके लोक आहेत त्यांनी बिगर कॅरीबॅगचं मंडळामध्ये यायचं नाही। तर तुम्ही जर तुमची चपला जर व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये ठेवल्या आणि त्या व्यवस्थित सांभाळल्या तर बाकी लोक पण तसेच करतील। आम्ही कॅरीबॅगची व्यवस्था करतोय, तर त्या ठिकाणी आपण सर्वांना सांगायचं, आपापल्या ग्रुपमध्ये हा मेसेज व्हायरल करायचा की आपण येताना एक आपली कॅरीबॅग सोबत घेऊन यायची, तर जेणेकरून पेंडॉल बी चांगला राहील, तुमचं स्वास्थ्य पण चांगलं राहील। तर तुम्ही आता एकटे जाऊन पैदल द्या, कोणी आठवून येईल, कुठून येईल, तर ते चपला आतमध्ये गेल्या आपल्या स्वास्थ्याला त्याचा हानिकारक होऊ शकते। आणि किंवा चप्पल तुम्ही बाहेर काढली, आता समजा जर कडक कायदा केला, कडक कायदा करतात ते, तर त्यांनी म्हटलं चप्पल बाहेर ठेवा, मग तुम्ही बाहेर निघा तुमची चप्पल भेटणार नाही, तर एवढं एका चप्पल आता तुमची आहे कोणाची आहे तर चप्पल सारखी आहे, तर मग एकामेकाने चप्पला घरी नेल्यापेक्षा आपली चप्पल आपल्या घरी न्यायची, जेणेकरून आपलं पुण्य आलं पाहिजे। आपल्याला समजून चुकलो सर्वांनी आपापल्या वॉकी टॉकीवरती चॅनल नंबर 3 वर शिफ्ट व्हायचं आहे। या परिसरात आपल्याला जो बंदोबस्त चॅनल आहे तो 3 नंबर आहे आणि तुम्ही ज्यावेळेस सिटीमध्ये असाल इतर ठिकाणी त्यावेळेस नॉर्मल चॅनल 1 नंबरवरती जायचं आहे। अरे बहुत जोर से लगा और खाऊं तो इधर लाता हूं और नारंगी टुकड़ों मत डाल रहे, टुकड़ों मत डाल, टुकड़े वाले मत डाल। ये देख लो बाप रे बाप।
सब जन ऐसे बोलेंगे तो काम की दिक्कत आ रही है यार भैया।